एका बाजूला कैद, पण नंतर पोरांची चांगली जिंदगी, ऐशो आराम, आणि दुसऱ्या बाजूला पोरांचं अर्धवट शिक्षण, तीच गरिबी, तीच झोपडी, तीच दगदग. बघ, विचार कर, पोरांच्या भविष्याचा विचार कर. ठीक आहे, मी तयार आहे. तयार आहे मी. कधी जायचं पोलिसांकडे? शाबास, कधी जायचं ते मी सांगतोच, पण आजपासून पोरांची काळजी माझ्यावर सोड. त्यांची जबाबदारी माझी. हे घे, ठेवून घे. कधी जायचं ते नंतर कळवतो. जसं मंजुळाला खिशात टाकलं तसं वॉचमनला पण खिशात टाकलं. मंजुळाला तयार करायला थोडा वेळ लागला, पण वॉचमन मात्र लगेच तयार झाला. खाल्ल्या मिठाला आणि दिलेल्या पैशाला तो जागणार याची खात्रीच होती मला, आणि तो जागलाच. काही हजार रुपयांसाठी त्यावेळी तिथे न आलेल्या मंजुळाला ओळखायचं, आणि त्याने ते काम केलं. आणि आणखी एक पुरावा तयार झाला, त्या वजलवारच्या तोंडावर मारायला. पण मग त्या मंजुळानं आधी गुन्हा नाकबूल का केला, आणि मग ती कबूल का झाली? त्या वजलवारला संशय येऊ नये म्हणून. त्याला असंच वाटायला हवं होतं की तोच या सगळ्याचा शोध लावतो. नव्हे, तो याच भ्रमात आहे की त्यानंच हे सगळं केलंय. राहू दे, त्याला त्याची दिवाळी, दसरा सगळं काही साजरं करत राहू दे. काय पोलिसांचा मान आहे तो, त्यांना मिळायलाच हवा. एखादा प्रमोशनही मिळेल या केसमुळे त्याला. पण मग आपण असं खोटं. एक मिनिट, आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बाप म्हणून मला थोडंसं मॅनिप्युलेशन करावं लागलं, इलाज नव्हता. पण काही चांगलं घडण्यासाठी थोडंसं खोटं बोलावं लागलं, थोडं खोटं वागावं लागलं, तर त्यात काही गैर नसतं, पाप नसतं त्यात. कृष्णनीती म्हणतात त्याला, कृष्णनीती. कळलं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. लवकर उठलास? काल रात्री खूप उशीर झाला होता ना? हो, नीट झोप नाही लागली मला, पण जेवढी लागली तेवढी पुरेशी होती. फ्रेश आहे. काय रे, माई काय म्हणतात? बरं आहेत आता. ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता, डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, आणि सांगितलं काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे. आणि शुभ्रा? हां, जोपर्यंत माईंना बघितलं नव्हतं तोपर्यंत जरा टेन्शनमध्ये होती, पण प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्या नॉर्मल आहे तसं कळल्यानंतर जीव भांड्यात पडला तिचा. मला तिचीच काळजी वाटत होती. मनानं एवढी हळवी आहे ना ती, आणि तिच्याशिवाय कुणीच नाही ना माईंना जवळचं. जाताना बिचारीचा चेहरा अगदी बघवत नव्हता. ती हळवी आहे, पण तितकीच मनाने भक्कम पण आहे. तीच मला म्हणाली की निघा म्हणून. मी निघणार नव्हतोच, पण तिथे गेल्या गेल्या तिने जी सिच्युएशन सांभाळली ना, मी निर्धास्तपणे निघू शकलो. अरे पण तू एखादा दिवस थांबायचंस ना? मी थांबणार होतोच, पण खानविलकर काकांना वसईला घेऊन जायचंय ना आज. ए मुन्ना, तुला लक्षात आहे ना? मी विसरेन का? मी कालच तयारी करून ठेवली. मुन्ना एक काम कर, खानविलकर काकांना फोन कर आणि विचारते किती वाजेपर्यंत तयार असणार आहे. हो, आणि स्वप्नील सांगत होता ही इज व्हेरी पंक्च्युअल. अरे मग चला, तयारी लागा पटापट. चला चला. चल, मी पाणी काढते, तू आंघोळ करून घे. ए बाई, तू जा आधी लवकर, त्याचं 15 मिनिटात होईल, तुला तास लागेल आवरायला. जाते ग मी सुद्धा. नाही, आज तिला उशीर नाही होणार. का? आज उशीर होऊ नये म्हणून काल रात्रीच आंघोळ करून झोपली होती. हो? वा वा, आई हसतेस तू. बाबा प्लीज हो, सकाळी सकाळी असले पिजे नका ना मारू.
आणि आई मला चहा दिला नाहीयेस तू अजून. देणार आहे, जा आंघोळ करून ये, मग ठेवते तू परत. उठ. काय झालं? नाही, क्षिप्राच्या बाबांनी प्रियावरती काय जादूची कांडी फिरवली कोण जाणे. मध्यंतरी जशी प्रिया निरुत्साही दिसत होती ना, तशी आता नाही दिसत आहे ती. शी इज बॅक टू नॉर्मल, फुल ऑफ लाईफ. हो, आणि कायम तशीच राहू दे. बोलकी भावली गप्प बसली की घर खायला उठतं. मला त्या वजलवारचं राहून राहून वाईट वाटतंय. बिचाराची काय अवस्था झाली असेल. सदान कदा गुरगुरत असायचं. आता बसला असेल मांजरी सारखा. तुला काय झालंय? अजून चेहऱ्यावर एरंडेल प्याल्यासारखे भाव काय? मला गिल्टी वाटतंय. संत झाल्यास तू, संत. तुरुंगात गेल्यानंतर माणसाच्या आतला महात्मा जागा होतो असं म्हणतात, तसं झालंय तुझं. नाही, माझ्यासाठी ती माझ्या ऐवजी ती बाई शिक्षा भोगते. तुझ्या ऐवजी म्हणजे? तू काही केलं नसताना तू शिक्षा भोगत नव्हतास आत? हो, पण तिने तरी काय केलं? तिने काहीच केलेलं नाही. आपण केलंय तिच्यासाठी. तिच्या 2 मुलांच्या आयुष्यभराच्या शिक्षणाची जबाबदारी, आणि तिने कधीही पाहिले नसतील एवढे पैसे आपण दिले त्याला. आणि जबाबदारी फक्त सांगण्यापुरती नाही, कॉन्व्हेंटमध्ये ऍडमिशन झाले तिच्या 2 मुलांची. पण तिचं काय? तिचं काय? तिचं काय? आयुष्यभरासाठी आत नाहीये ती, आणि तिला फाशी होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. हो, पण तरीही मला हे पटत नाही. मग तुला खितपत पडायचं होतं का? क्या या तुझ्या परमेश्वर काकाला फासावर जाताना बघायचं होतं तू? परमेश्वर काका? हो, चालला होता तुझा परमेश्वर काका तुझ्या वाटणीची शिक्षा डोक्यावर घ्यायला आणि फासावर जायला. मी थांबवलाय त्याला. वेळ लागला होता का रे तुला? हो, आहे मी वेळा. बाळा, तुला लहानाचं मोठं करताना यांना पाहिलंय मी. अरे, तू घरी आला नाहीस तर रात्री रात्री जागताना मी यांना पाहिलंय. मी फक्त 2च देवांना मानतो, एक पंढरीचा विठुराया आणि दुसरा हा माझा देव. त्याच्यासाठी हा परमेश्वर जीव द्यायला देखील तयार आहे. अरे पण परमेश्वर काका. काका काका बोलतोस ना, मग या काकावर विश्वास ठेव. पंढरीची एक सुद्धा वारी चुकवली नाही मी. पंढरीचा विठुराया कुणाचं वाईट करा असं कधीच सांगत नाही. त्या बाईला जेलमधून कसं बाहेर काढायचं
तिच्या मुलांचं भलं कसं करायचं याची सगळी तयारी सुरू झाली आहे. साहेब साहेब बोलतात ना, बुद्धिबळातला वजीर अडकला तर राजा काहीच करू शकत नाही. तू त्यांचं वजीर आहेस. तू आता सुटलास बस. विठुराया आपल्या पाठीशी आहे. आता आता सगळं काही व्यवस्थित होईल. सुलेखा, ए सुलेखा, अगं काय झालं? तू कशाला मला देवळातून भजनामधून बोलवलंस? काय झालं? काय सांगते मी आव सहज चालले होते, म्हटलं तुमच्याशी बोलावं. हो अगं मग तू पण यायचंस की आतमध्ये. 4 टाळ्या वाजवल्या असत्यास ना तर पुण्य मिळालं असतं. चल. नाही माझा नाही विश्वास आहे असा बाबा बुवांवर. हे बाबा बुवा काय म्हणतेस? महाराज आहेत ते. महाराज मग झालं समाधान तुमचं? हो. पण काय झालं? काय चल ना लवकर सांग ना. काय झालं माहितीये कुसुमात्या, काल ना मला एक स्वप्न पडलं. हो? काय दिसलं स्वप्नामध्ये? शिप्रा आणि ती माझ्याकडे मूर्ती आहे ना ती, आणि तुम्ही होतात. हो हो. काय सांगतेस? हो ना, काहीच कळायला मार्ग नाही. हो तुम्ही त्या शिप्राच्या वडिलांना भेटलात ना? हो. कसे आहेत? कसे आहेत म्हणजे काय? चांगले आहेत. तसं नाही हो, मला काय म्हणायचं की म्हणजे कसे काय म्हणाले एकंदरीत ते सगळं? काय नाही विशेष. अगं तू त्या स्वप्नाबद्दल काहीतरी सांगत होतीस ना? ते स्वप्न कुठलं स्वप्न? अगं असं काय करतेस? आता तू नाही का म्हणत होतीस ती क्षिप्रा? हा ते ना ते संपलं. म्हणजे मला आठवतच नाही हो पुढे काय घडलं ते. एवढ्यासाठी तू मला बोलवलंस देवळामधून? ग्रेट आहेस तू सुलेखा. तुझी म्हणजे कमालच झाली आता. म्हणजे मला मध्येच बोलवलंस तू. असं काय करताय कुसुमात्या? मला आपलं वाटतं तुम्हाला भेटावं, तुमच्याशी बोलावं. आय एम सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल तर. पण तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे हो मला? अगं नाही बघ इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ अगं असं काय करतेस? हे बघ, नाही मी नाही रागवले तुझ्यावरती. नाही रागवले मी तुझ्यावरती. हो. काय करतायत का आता ते शिप्राचे वडील? अगं ते विचारायला मला वसईच्या वाड्यावरती जावं लागेल ना. वसईच्या वाड्यावर? हो, कारण प्रिया आणि आदी त्यांना घेऊन वसईच्या वाड्यावरती गेलेत आपल्या बाबांना भेटायला. हो चल तू येतेस का? तू येतेस का तिकडे भजनाला? काय महाराजांचा आवाज लागलाय सुंदर. चल. नाही तुम्ही जा. अगं चल थोड्या वेळ ऐक, तुला बरं. तुम्ही जा. अगं मी माझा ऐक. संपेल ते. अगं बाई हो संपेल. तुम्ही जा, मी नंतर भेटते तुला. या आम्ही तुमची केव्हापासूनची वाट बघतोय. वाट तर मी बघत होतो, आज योग आला. अगदी क्षिप्राताई सांगायची तसेच आहात तुम्ही. तुम्ही विष्णुपंत या वाड्याचे केअरटेकर. नमस्कार खानविलकर साहेब. दीनानाथ शास्त्री. काय बघताय खानविलकर साहेब? अनुभव संपन्नता. तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे आणि मी जे ऐकलं ते पाहतोय. तोच गोडवा, तेच साधेपण, व्यासंग सगळं दिसतंय चेहऱ्यावर.
मालक मी चहा टाकतो. चहा घेताना तुम्ही की कॉफी? चहा चालेल. बसा ना तुम्ही. हो. महापुरुष काय चाललंय? काय वाकून काय बघताय? वाड्यात कोणी नवा माणूस आला का तुमचं डोकं सुपरफास्ट चालायला लागतं? काय चाललंय? अरे कोण आहे? कोण त्यो दलाल बिलाल आहे काय? दिनानं वाडा इकाय काढलाय वय? अहो वाडा कशाला विकतील? आणि देवाच्या दयेने खूप चांगलं चाललंय शास्त्र्यांचं. आणि तुमच्या डोक्यात नेहमी वाईटच विचार काय येतात हो? अरे पण कोण आहे तो? तुमचा सासरा आहे. काय करायचंय हो तुम्हाला? ते मालकांना भेटायला आले, मालक बोलतायत ना त्यांच्याशी, ते बघतील काय करायचं ते. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमची कामं करत आला. तू कामाला लाग जा. हा म्हणजे तुम्हाला इथे उभं राहून ते काय बोलतायत ते चोरून ऐकायचं आहे. मग सांगतो ना मालकांना मी. मालक खोळ्या गप. त्या पाहुण्याला चहा द्यायचा इशारला का? जा कामाला लाग जा. हो चहा. हो हात जोडतो, काय गडबड करू नका. काय खोळा वाटलो काय मी तुला? ते पाहुण्याला कवाट वळखलाय मी. खिपराचा बा आहे तो. वाडा तपासायच्या निमित्तानं खजिना लुटून नेणार आहे. अरे तो असेल खिपराचा बा, पण मी तुझा बा आहे. काय बघताय? अद्भुत आहे तुमचा वाडा. क्षिप्रानं सांगितलं होतं मला की हा वाडा तुम्ही बघितलात की काही वेळ तुम्ही काही बोलू शकणार नाही. तसंच झालं. खूप हुशार मुलगी होती क्षिप्रा. तुमच्यावर खूप प्रेम करायची. वाड्यात आली की कोपऱ्यान कोपऱ्याचा, दरवाजांचा, वस्तूंचा अभ्यास करायची. तिचे विचार, तिचा अभ्यास हेच सांगायचा की हे सगळं संचित वडिलोपार्जित आहे. नाही, अभ्यासू ती पहिल्यापासून होती, पण त्या अभ्यासूपणाला विचारांचं खाद्य दिलं ते तुम्ही आणि या वाड्यातल्या वस्तूंनी. खूप जुन्या वस्तू आहेत इथे. नाही, जुन्या नका म्हणू, तरुण म्हणा. ह्यातली प्रत्येक गोष्ट बोलतीये. ह्या तसबिरी, कपाट, दिवे, भिंती. काय बोलताय? आम्ही अजून तरुण आहोत, कारण आजोबा तरुण आहेत. बरं का, मैत्री या नात्याचे काही नियम अलिखित असतात. आधी भेट, मग ओळख, मग गप्पा आणि मग मैत्री. पण आज बऱ्याच दिवसांनी सगळे नियम धाब्यावर बसवून छान मैत्री झाली. तुमच्यासारखा छान मिश्किल मित्र मिळाला. थँक्यू. मग मित्र म्हणून एक हक्काची मागणी करू? अवश्य करा. ह्या वाड्याचा कोपरान कोपरा पाहायचा आहे मला, अगदी मन भरेपर्यंत. हा वाडा तुमचाच आहे.